नमस्कार मित्रांनो. आता थोडी रेंजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. बघूया आता लाईव्ह होऊ शकतं का? आणि बऱ्याचशा मित्रांचे कॉल्स वगैरे आले होते. सर लाईव्ह डिस्कनेक्ट झालं होतं. माझ्या मते प्रत्येकाला ती लिंक मिळालेली नव्हती. पण पुन्हा एकदा आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये डिस्कनेक्ट झालेला होता. त्याबद्दल क्षमा मागतो मी. पण जो आपला विषय होता आजचा, साधारणतः जे काही टी-ई-टी आणि शेटेट याचा अभ्यास कसा करायचा आणि अभियोग्यतेचा अभ्यास कसा करायचा. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण भूषण शेळके सर नमस्कार म्हणतात. नमस्कार सर. याच्यामध्ये कसे आणखी काही लाईव्ह मित्र येत आहेत. मला कॉल्स वगैरे आल्यामुळे पुन्हा मी लाईव्ह आलेला आहे. तर थोडा रेंज म्हणजे खेडेगावात असल्यामुळे थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि शासनाची मेहरबानी म्हणता येईल की साधारणतः आम्हाला म्हणजे टावर्स वगैरे उपलब्ध करून दिलेले नाहीत शासनाने. खेडेगावात आजसुद्धा विकास झालेला नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहेच की. पण चला, पुन्हा आपण एकदा नवीन सुरुवात करूया आणि जे काही अभियोग्यता परीक्षा आहे, टी-ई-टी आहे, आज साधारणतः संभ्रम निर्माण झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये, की काहींचे असं म्हणणं आहे की 40,000 जागा असू शकतात का? कारण एकीकडे तर शासनाने असे दाखवलेलं आहे की काही ठिकाणी पेपरला सुद्धा बातम्या आलेल्या होत्या की अतिरिक्त शिक्षक ठरक आहेत. मग अतिरिक्त जर शिक्षक ठरक असतील, तर मग एवढे पदे रिक्त कसे? आणि जर आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः 40,000 पदे रिक्त असतील, तर मग शासन का वाट बघते का की 1,00,000 पदे झाली पाहिजे आणि एक चांगले फिगर भरता येईल. तर असे बरेचसे मुद्दे आहेत आणि आपलं मुख्यतः आपण जर विद्यार्थी दशेमध्ये आहोत, तर आपल्याला साधारणतः जो आपल्या महत्त्वाचा मुद्दा आहे, तो बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये टी-ई-टी जर म्हटली आता, तर साधारणतः 2 वर्षानंतर टी-ई-टी होत आहे. आणि टी-ई-टी 2 वर्षानंतर होत आहे, तर आपण त्याच्याकडे निगेटिव्ह न बघता, टी-ई-टी असो किंवा कोणतीही परीक्षा असतो, याच्यामध्ये आपण एक पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. याच्यामध्ये आम्ही काल 2-4 दिवसापूर्वी पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे सेकंड टेट अभियोगासाठी निवेदने दिली. साधारणतः मी 19 तारखेला हे निवेदन महाराष्ट्रभर दिली. त्याच्यामध्ये 16 जिल्हे 16 जिल्ह्याच्या ठिकाणी आपले 16 निवेदन गेलेले आहेत आणि साधारणतः 38 निवेदन हे तालुक्याच्या ठिकाणी गेले आहेत. तर याचा इम्पॅक्ट असा पडला की लगेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाने किंवा घाईगडबडीमध्ये त्यांनी जे 40,000 पद रिक्त होते त्याच्यामध्ये ती जाहीर केलेली आहे. आणि आता साधारणतः असं वातावरण झालेलं आहे की अभियोगासाठी पॉझिटिव्ह सर्व सकारात्मक झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता एक महाराष्ट्र शासनाने टी-ई-टी घोषित केलेली आहे. तर मग बरेचसे डी-एड, बी-एड धारक जे काय टी-ई-टी उत्तीर्ण आहेत, त्यांचा टी-ई-टीसाठी विरोध होताना दिसतोय. तर मला त्यांना एक विनंती करायची किंवा एक सांगायची की विरोध करून काही फायदा नाही. शासनाचा प्रोटोकॉल आहे, ते टी-ई-टी घेणारच. त्यामुळं आपण विरोध त्याला न करता आपली जी मागणी आहे अभियोगिता परीक्षेची, त्याला जोर धरायला पाहिजे. आणि आपल्याला गरजेचं आहे अभियोगिता परीक्षा होणं. आपण जर सपोज आज फर्स्ट टेटचे विद्यार्थी होते, त्यांनी आजवर सेकंड टेटसाठी विरोध केला होता. सेकंड टेटसाठी काय विरोध केला होता? की त्यांना माहीत होतं की गुणवत्ताही वाढणार. मग आपण आज सेकंड टेटची मागणी करतोय. आपण जर टी-ई-टीला विरोध केला, तर मग फर्स्ट टेटचे जे विद्यार्थी सेकंड टेटला विरोध करतात, त्याचप्रमाणे आपलासुद्धा विरोध हा टी-ई-टीला असेल. आज टी-ई-टीमध्ये बरेचसे म्हणजे बऱ्याच वर्षापासून विद्यार्थी टी-ई-टीची वाट बघत आहेत. काही 1 मार्काने, काही 2 मार्काने गेलेले आहेत आणि आम्हालासुद्धा त्याचा बराचसा अनुभव आलेला आहे. आम्ही पण काही एक्झाममध्ये 1-1 मार्काने सुद्धा गेलेलो आहोत. तर मग तो अनुभव घेऊन आपण आता जी टी-ई-टी होणार आहे, त्याच्यामध्ये सकारात्मक उतरणं गरजेचं आहे. आपला अभियोग्यतेचा मुद्दा आहे. अभियोग्यतेचा मुद्दा आपण कायमस्वरूपीच जोर काढला पाहिजे त्यासाठी, की अभियोगिता झाली पाहिजे. पण आपण कुठल्याही गोष्टीला विरोध न करता शासनाने जो म्हणजे टी-ई-टी घेणार आहे त्याच्यामध्ये विरोध न करता, कारण आपल्याला एक साधारणतः बराचसा मुद्दा असा उपस्थित होतो की विद्यार्थी म्हणतात की पेपरला सुद्धा बातमी आली होती, मी ती रीड केलेली आहे, की साधारणतः शासन या परीक्षेत थ्रू 30 कोटीच्या जवळपास गल्ला जमवू शकते. आपला मुद्दा तो नाही की शासन किती जमवतं. आपण जर बघितलं तर आज शासनाला असे बरेचसे, आपल्याला माहीत आहे आज कुठं-कुठं एवढे प्रकरणं होतात की हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघडा होतो. मग तुमच्या 30 कोटीसाठी शासन तसं बघेल का? नाही. कारण परीक्षा घेताना त्यांना सुद्धा खर्च येतो, सिस्टम असते पूर्ण त्याचा पण येतो. मग आपण तो ₹1000 चाललेत किंवा विद्यार्थ्याचे जे टी-ई-टी उत्तीर्ण आहेत, त्यांना ऑलरेडी परीक्षा देणे गरजेचं नाही. आपल्या सर्वांना नियम माहीत आहे की आता टी-ई-टी ही कायमस्वरूपी आयुष्यभर झालेली आहे. आजीवन टी-ई-टीची व्हॅलिडिटी मिळाली. त्यामुळे आपल्याला तर टी-ई-टी देणं गरजेचं नाही आणि आपण टी-ई-टी देत सुद्धा नाही. मग जे विद्यार्थी टी-ई-टी देणार आहेत, मग त्यांना आपण खच्चीकरण का करायचं? उलट त्यांना पॉझिटिव्ह कशा पद्धतीनं, कारण तुम्ही मित्रांनो विचार करा, जर टी-ई-टीचे आता विद्यार्थी, आता महाराष्ट्रामध्ये साधारणतः 86,000 विद्यार्थी, 84,000-80,000च्या समथिंग विद्यार्थी टी-ई-टी पास आउट आहेत. त्याच्यामध्ये काही सी-टेट पण आहेत. मग आपल्याला जर हे टी-ई-टी उत्तीर्ण झाले, तर ती अभियोग्यता परीक्षा होणार. कारण जर जेवढी संख्या आजवर अभियोग्यता परीक्षा का झाली नाही?
कारण आजवर जे जे काही संघटना होत्या महाराष्ट्रामध्ये, शिक्षणाच्या ज्या काही संघटना होत्या, त्यांनी कधी सेकंड टेटची मागणी केलीच नाही. का केलं नाही? त्यांचा मुद्दा असा होता की जोपर्यंत फर्स्ट अभियोगिता परीक्षेची पूर्ण भरती प्रक्रिया होणार नाही, तोपर्यंत दुसरी अभियोगिता होण्याची मागणी होणार नाही. पण जी-आर असा होता, आपण जे 2000 मुळामध्ये याच्यामध्ये कशी चूक झालेली आहे की 2018ची जी विद्यार्थी होती, त्यांनी दुसरी अभियोगिता परीक्षा होण्यासाठी प्रयत्नच नाही केले आणि मागणी नाही केली. तर साधारणतः आज जवळपास 4 ते 5 वर्षापासून 4 वर्षापासून ही परीक्षा पेंडिंग पडलेली आहे. का पेंडिंग पडलेली आहे? त्याच्या मोठ्या प्रमाणात मागणी झाली नाही. पण आता कुठं ना कुठं तरी मागणी होत आहे. काल परवाच्या जर पेपरच्या बातम्या बघितल्या, आपले जे निवेदन बघितले, त्याचा इफेक्ट पडलेला आहे आणि शासन पॉझिटिव्ह आहे. तर याच्यामध्ये आपण आता ही पॉझिटिव्हचा संधी घेऊन आपण टी-ई-टीचा मुद्दा तो त्यांचा वैयक्तिक आहे किंवा शासनाचा आहे. टी-ई-टी घेत असेल तर घेऊ द्या. आपण त्याला विरोध न करण्यापेक्षा आपली अभियोगिता परीक्षा कशी होईल यासाठी सकारात्मक करणं गरजेचं आहे प्रयत्न. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आता जे टी-ई-टीचे सर्व विद्यार्थी जे अभ्यास करणार आहेत त्यांना मी थोडं गायडन्स करू इच्छितो, की आता आपण मुद्देवाईज बोलूया. कारण आता टी-ई-टीचा झाल्यानंतर अभियोगितेचा सुद्धा मुद्दा घेणार आहोत. तर टी-ई-टीमध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः टी-ई-टी जे की 1ली ते 5वी आणि 5वी ते 8वी पर्यंत असे 2 गटामध्ये जे टी-ई-टी होणार आहे, त्याच्यामध्ये जे आपले सब्जेक्ट वाईज जर विषय बघितला तर साधारणतः मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी हे जे विषय आहेत ते प्रत्येक म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये ते समाविष्ट आहे. तर आपण फोकस कोणत्या विषयावर करायला पाहिजे? इंग्रजी, मानसशास्त्र आणि मराठी हे विषय दोन्ही पण पेपरमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस करायचं. त्याच्यानंतर गणिताचं असेल तर गणिताचं वर पण लक्ष द्यायला पाहिजे. कारण गणिताने सुद्धा एक स्कोरिंग होऊ शकते आणि जास्त डिफिकल्ट नाही, फक्त आपल्याला 90 मार्क्स घेणं आहे आणि ते घेऊ शकतं. आज 84,000 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि यावर्षी आता थोडं म्हणजे अभ्यासक्रम वगैरे बदलला तर नाही, पण साधारणतः सिस्टम थोडी चेंज होणार आहे आणि ही एक या टी-ई-टीची लाखो बेरोजगार जे उमेदवार आहेत, जे डी-एड, बी-एडचे आहेत, त्यांना एवढा फायदा आहे की पुढच्या वर्षी टी-ई-टी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन म्हणजे होण्याची शक्यता म्हणजे 100% होणारच आहे. तर यावर्षीच फक्त ऑफलाईन आहे. कारण ऑनलाईन झाल्यावर डिफिकल्ट होतं हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपली जेवढे काय अभ्यास करू शकतो, मी नेहमी सांगतो की आपण जर स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतीही परीक्षा असो, परीक्षेपूर्वी एक मार्क वाढवण्यासाठी आपण हजारो रुपये जरी खर्च केले तरी ते फायद्याचे आहे. कारण आपण परीक्षा झाल्यानंतर 1 मार्कसुद्धा कोटी किंवा करोडो रुपये देऊन सुद्धा वाढवू शकत नाही. मग त्याचा विचार करायला पाहिजे. आता मार्केटिंगमध्ये मी बघितलं, आता मार्केटमध्ये एवढी पोस्टरबाजी होत आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कसे कोणा विद्यार्थ्यांना माहीत नाही की नेमकं काय चाललं मार्केटमध्ये. दाखवले जातात आता साधारणतः जे एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीचे म्हणजे एम-पी-एस-सी जे क्लास घेणार होते, पोलीस भरतीचे घेणार होते, ते सुद्धा शिक्षक भरतीच्या फील्डमध्ये उतरले. का उतरले? कारण सर्वांना माहीत आहे की शिक्षक भरतीच्या जागा आता काहींनी प्रश्न उपस्थित केला होता की 40,000 पदे रिक्त आहेत का? असू शकतात, का नाही? कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा घोषणा केली होती की प्रत्येक शाळेवर मराठी शिक्षक हा कंपल्सरी होणार. मराठी विषय कंपल्सरी शिकवला जाणार. मग मराठी विषय जर कंपल्सरी शिकवला जात असेल तर साधारणतः 23 ते 24,000 साधारणतः पदे ही नवीन निर्माण होणार होती. पण तो मराठी विषय आणखी कंपल्सरी झालेला नव्हता. म्हणून ती पदे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज जर आढावा घेतला तर हजारो पदे रिक्त आहेत. एक्झॅक्टली 40,000 जरी नसतील तर आपण मानू शकतो की पदे ही रिक्त आहेत. पदे जर रिक्त असतील तर जे काही विद्यार्थी आता पॉझिटिव्हली समजा तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ते पॉझिटिव्ह बाब आहे. आता काही ज्या विद्यार्थ्यांनी भ्रम निर्माण केला आहे की 40,000 म्हणजे फक्त गाजर दाखवले किंवा असे बरेचसे, पण निगेटिव्ह घेण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह घेऊया. काही ना काहीतरी पदे आहेत आणि शासनाने ते मान्य केलेले आहेत, भरण्यासाठी पॉझिटिव्ह आहेत. याच्यामध्ये शिक्षण मंत्र्याचं जर एक वाक्य आपण विधान लक्षपूर्वक ऐकलं आणि त्याचं जर विश्लेषण केलं, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी आता 2021च्या टी-ई-टीमध्ये उत्तीर्ण होतील ते इथून पुढे होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट असतील. मग त्यांनी का असं सांगितलं? यांचा उद्देश या वाक्यातून काय उद्देश होतो? आता साधारणतः तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हणजे हे शासनाने टी-ई-टी आणि टेट या शब्दांचा एक खेळ खेळलेला आहे. आता एक मुद्दा असा आहे, तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की आज धनगर आणि धनगड असे 2 शब्द निर्माण करून एका समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये धनगड अवेलेबल आहेत असं दाखवलेलं आहे. तर ही शब्दांची खेळी आहे ती आपल्यासाठी नवीन नाही. शब्दांची खेळी होतच आहे. त्याच्यामुळे टेट आणि टी-ई-टी याच्यासाठी डिफरन्स नाही. आम्ही साधारणतः महिन्यापासून ते 2-4 महिन्यापासून शिक्षण मंत्री असोत किंवा वर्षाताई गायकवाड असोत किंवा जे काही शिक्षण आयुक्त असोत यांना टेट घेण्यासाठी म्हणजे अभियोगिता परीक्षा घेण्यासाठी विनंती करतोय आणि लाखो मेसेजेस, हजारो निवेदनं पाठवलेली आहेत. पण त्यांनी काय ऑन मीडियावर काय सांगितलं की टी-ई-टीसाठी मागणी करतायत म्हणून. पण टी-ई-टीसाठी मागणी न करता टेटसाठी, आणि टी-ई-टी आणि टेट
ज्याप्रमाणे धनगड आणि धनगर हा झाला होता, त्याचप्रमाणे टी आणि टेट या शब्दाचा त्याने अर्थ पकडला आणि साधारणतः त्यांना सर्वांना माहीत आहे की अभियोगिताची मागणी होत आहे, तरी पण टी आपल्यावर लादलेली आहे. मग लादलेलीच आहे तर आपण त्याला निगेटिव्ह न घेण्यापेक्षा जे बंधू आपले टी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह संधी आहे म्हणून घेतली पाहिजे. आणि टीईटीला विरोध करण्याची काही गरज नाही. टी जर होत असेल, प्रोटोकॉल असेल, टी झाल्यानंतर अभियोगिता होणारच. मग आपण जास्त करून अभियोगितावर देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आता मग टीईटीचा अभ्यास कसा करायचा, अभियोगिताचा अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल थोडं मी सांगतो. आता याच्यामध्ये थोडं सुरुवातीला मी आंदोलनाविषयी पण सांगतो, की आता काही दिवसानंतर आपले बंधू मुंबईला आंदोलन करणार आहेत शिक्षक अभियोगिता परीक्षा होण्यासाठी. पण याच्यामध्ये थोडं म्हणजे डिफिकल्ट असं आहे, की साधारणतः आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तिथं परमिशन किती जणाला मिळते, किती सहभागी होऊ शकतात, हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि आपण जे निवेदन दिले होते त्याच्यानंतर काय कारवाई होत आहे हे सुद्धा गरजेचं आहे. कारण शासन जर पॉझिटिव्ह असेल, शासन दुसऱ्या अभियोगिता परीक्षेसाठी पॉझिटिव्ह असेल, तर आपण नकारात्मक घेण्याची गरज नाही. आपण पॉझिटिव्हली फक्त सेकंड टेटचा मुद्दा, मग काल बघितलं काही विद्यार्थ्यांनी आता काही मुद्दे उपस्थित केले, की काही त्यांचे असे मुद्दे होते, की साधारणतः जे बेरोजगार बी एडवाले विद्यार्थी आहेत, ते बेरोजगार आहेत, तर त्यांना ₹9,000 बेरोजगार भत्ता मिळावा. मग ही मागणी हास्यास्पद आहे. कारण मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, की महाराष्ट्र शासन जेव्हा शिक्षक सेवक पदासाठी आपली निवड होते, तेव्हा 3 वर्ष ₹6,000 पेमेंट देतं. किती? ₹6,000 पेमेंट देतं. मग आपण विचार करायला पाहिजे, आपण जे बेरोजगार आहेत त्यांना 9,000 बेरोजगार भत्ता देऊ शकतात का? नाही. तर मग हे जे मुद्दे आपण मांडणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपलं खच्चीकरण होणार आहे. आपले चुकीचे मुद्दे आपल्यालाच कुठं ना कुठं पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखा प्रकार घडणार आहे. त्याच्यामुळे जे काही मुद्दे आपण मांडणार आहोत, त्याच्यामध्ये अभियोगिताचे जेवढे काही मुद्दे असतील, तर आपला एकच मुद्दा असायला हवा, की अभियोगिता झालेली नाही. याच्यामध्ये शेवटचं जर महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक बघितलं, तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, की पात्र उमेदवार न मिळाल्यामुळे आम्ही विथ इंटरव्ह्यूची यादी लावत आहोत. मग त्याच्यातून काय स्पष्ट होतं, की पात्र उमेदवार हे त्यांना मिळालेले नाहीत. मग जर पात्र उमेदवार मिळाले नाही, तर पात्रता आता साधारणतः आपण 2018 मध्ये मागणी केली नव्हती अभियोगिताची, आणि जवळपास 4 वर्षे ती याचिका असोत किंवा चुकीच्या मागण्या असो, यामुळे 4 वर्षे ती जी परीक्षा होती अभियोगिताची लांबणीवर गेली. आणि त्याच्यानंतर मग आता कुठंतरी आपण जोर धरलेला आहे. याच्यामध्ये आजवर जर नोटीस बघितलं, तर आजवर कोण्याही संघटनेनं, महाराष्ट्रामध्ये शिक्षकाच्या कोण्याही संघटनेनं दुसरी अभियोगिता होण्यासाठी मागणी केलेली नव्हती. मग त्यानंतर आम्ही बऱ्याचशा संघटनेला विनंती केली होती, की फर्स्ट टेट आणि सेकंड टेट याचा काही संबंध नाही. जी-आरनुसार असा होता, की प्रत्येक 6 महिन्याला अभियोगिता परीक्षा होणं अपेक्षित होती. पण अभियोगिता परीक्षा प्रत्येक 6 महिन्यात झाली नाही आणि 2019 मध्ये शासनाने पूर्ण जी-आरच बदलला. आणि याच्यामध्ये शासनाचं असं नेहमीच होत आहे, की प्रत्येक वेळेस ते जी-आर बदलतो आणि त्याच्या अपेक्षेनुसार त्यांना जे योग्य वाटतं तसं बदल करण्यात येतं. त्याच्यामुळे नुकसान विद्यार्थ्यांचं होतं. कारण आज जवळपास 4-4 वर्षापासून 5-5 वर्षापासून 10-10 वर्षापासून विद्यार्थी शिक्षक भरतीचा अभ्यास करत आहेत. पण शिक्षक भरती होत नाही. का होत नाही? जर एकीकडे महाराष्ट्र शासन मान्य करतंय, की 40,000 जागा रिक्त आहेत आणि त्याने पेपरला सुद्धा दिलेले आहे. त्यामध्ये टीव्हीवर पण बातम्या लावलेल्या आहेत. मग 40,000 जागा रिक्त असतील, तर मग जे बेरोजगार उमेदवार आहेत त्यांना कधी संधी मिळणार? हां, आणि अतिरिक्त जागा असतील किंवा आता नॉन टी-टीचा पण मुद्दा आहे. तो जो की आता डी-एड असोसिएशन संतोष मगर सर त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा गेलेले आहेत. तो बराचसा मुद्दा किचकट आहे. ते बऱ्याचशा जर 25,000 जरी जागा दाखवल्या असतील, तर त्याच्यामध्ये काही जागा आहेत, ते की पुढे चालून आपल्या भविष्यासाठी चांगल्या आहेत. मग त्यांना त्या बाबतीत सपोर्ट करायला काही हरकत नाही. त्यांना सपोर्ट करणं आवश्यक आहे. कारण ते जर पवित्र पोटावर जागा येत असतील, तर ते सर्वांच्याच फायद्याचे आहेत. पण तो मुद्दा तर झालाच, पण आपण इथं कुठं ना कुठं अभियोगिता जी परीक्षा आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि जेवढ्या लवकर अभियोगिता होईल तेवढा फायदा. आणि जे टी-ईटीची तयारी करत आहेत, तर त्या आंदोलनामध्ये आता जे काही अभियोगिताचे आंदोलन करत आहेत त्यांना सुद्धा आपण सपोर्ट करूया. आणि जे काही मु आझाद मैदान मुंबई येथे जाणार आहेत, त्यांना सर्वांनी पाठिंबा देऊयात. कारण जर आंदोलन झालं, ऑलरेडी आपण निवेदन तर सर्वांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना असो, की जिल्हाधिकारी असो, की तहसीलदार असो, या सर्वांना आपण पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे निवेदन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पेपरला सुद्धा बातम्या लावल्या होत्या. याचे कुठं ना कुठं आता सेकंड टेटचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. बऱ्याचशा संघटना आता पॉझिटिव्ह झालेल्या आहेत. तर या संधीचा फायदा घेऊन आपण आंदोलनाला बसल्या काही हरकत नाही. प्रत्येकानं आंदोलनाला जेवढं काही सहकार्य होईल तेवढं करावंच. पण जे विद्यार्थी आता टी-ईटीची तयारी करत आहेत किंवा जे टी-ईटी देणार आहेत, त्यांना विरोध करून काही फायदा नाही. त्यांना विरोध न करता आपला जो मुद्दा अभियोगिता होण्यासाठी आहे, तो पण वेगळा मुद्दा आहे. टी-ईटीचा पण वेगळा मुद्दा आहे. आपला आपला मुद्दा आपण मांडणं गरजेचं आहे. याच्यामध्ये जे आता टी-ईटीचे विद्यार्थी आहेत, टी-ई-टी आणि सी-टेट, यांना मी आता त्यांना स्पेशल गायडन्स असं करू इच्छितो, की टी-ई-टी ही परीक्षा अवघड अजिबात नाही. फक्त संभ्रम निर्माण झालेला आहे. आपण आज जर बघितलं,
ते MPSC UPSC हे सुद्धा स्पर्धक या परीक्षेमध्ये सुद्धा स्पर्धक उत्तीर्ण होतात. मग TET कठीण आहे का? नाही. फक्त आपली एक निगेटिव्ह झाली, आपली थिंकिंग झालेली आहे TET कठीण आहे. आता साधारणतः प्रत्येक विद्यार्थी पाहू शकतो, तर आपण सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह घेऊन जे काय आता साधारणतः आपल्याला TETला ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. आपल्याला जास्त वेळ नाही भेटणार. त्याच्यामुळं सर्वांना मी विनंती करतो, की तुम्ही आता जर शक्य असेल तर 5वी पासून 10वी पर्यंत तुम्ही पुस्तकं नक्कीच रिफर करा. पण आता आपल्याला कालावधी कमी आहे. जर तुम्ही 5वी पासून 10वी पर्यंत पुस्तक रिफर केले, तर होऊ शकतो तुम्हाला बराचसा वेळ लागेल. याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः एकदा जरी पुस्तकं पूर्ण वाचायचे म्हटलं, तर 1 महिन्यात सरासरी मोकळाच जातो. तर तुम्ही रिव्हिजन किती वेळेस करणार? त्यामुळे तुम्हाला असा पर्याय आता आहे, की साधारणतः मार्केटमध्ये जे की TETची प्रश्नपत्रिका 2013 पासून ते 2021 पर्यंत जे म्हणजे परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आले होते, त्याचं विश्लेषणासहित स्पष्टीकरण दिलेलं बऱ्याचशा पुस्तकामध्ये अवेलेबल आहे. तर ते पुस्तकं तुम्ही रिफर करा. कारण कमी वेळामध्ये तुम्हाला कमी कालावधीमध्ये मार्क्स कव्हर करणं आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर याच्यामध्ये तुम्हाला मी काही रिफर करू शकतो पुस्तकं. याच्यामध्ये जर तुम्हाला ऑथेंटिक पुस्तक पाहिजे असेल, तर केवळ म्हणजे जर म्हणजे कृष्णा रोकडे सरांचं, प्राध्यापक कृष्णा रोकडे सरांचे एक पुस्तक आहे. याच्यामध्ये 2013 पासून ते 2020-21 पर्यंत पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे. TETचं फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर. ते पुस्तक जरी आपण अभ्यासलं, तर आपला स्कोर चांगला सिक्युअर राहू शकतो. तुम्हाला जर सब्जेक्ट वाईज करायचं असेल, तर सब्जेक्ट वाईज जर अभ्यास करायचा असेल, तर याच्यामध्ये प्रवीण बनकर सरांचे एक मॅथमॅटिक्ससाठी त्यांचे सोल्युशन खूप छान आहे. ते पण उत्कृष्ट म्हणजे सोल्युशन तुम्ही एक त्यांचे जर क्लास लावले, तर मॅथमॅटिक्समध्ये 20च्या जवळपास तुम्ही स्कोर अगदी सहज करू शकता. तर मग त्यांचा एक स्कोर आहे. त्याच्यामध्ये एक आता साताऱ्याला एक धायगुडेंची अकॅडमी आहे. ती ऑनलाईन आणि ऑफलाईन देते. आता जे स्वप्नस्फूर्ती इस्लामपूरची एक अकॅडमी आहे, जी की कृष्णा रुकडे सर चालवतात. ते सुद्धा ऑफलाईन आणि ऑनलाईन देतात. तर मग आपण की सध्या बेरोजगार सर्वांना माहीत आहे. पण जर समजा आपलं ऑथेंटिक काही मिळत असेल आणि आपले जर सिक्युअर होत असतील, तर आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवा. कारण मित्रो, ही संधी वारंवार नाही. कारण आता सीटेट किंवा TET आपण उत्तीर्ण नाही झालो, तर आपण अभियोगितामध्ये प्रविष्ट होऊ शकत नाही. आणि जर अभियोगितामध्ये प्रविष्ट नाही झालो, तर आपण आपला जॉब सिक्युअर करू शकत नाही. तर फीसकडे न बघता एक आता मार्केटमध्ये तुम्हाला मी पूर्वीसुद्धा सांगितलं होतं, की आता काही जागी पोस्टरबाजी आणि केवळ म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो, की आम्ही खूप शिक्षक घडवले. साधारणतः मी पोस्टर बघितलेलं आहे. असे एका क्लासेसचं बघितलं, की त्यांनी दावा केलेला आहे, की मागील 10 वर्षामध्ये आम्ही 5,000 शिक्षक घडवलेत. पण जर रिॲलिटीमध्ये बघितलं, तर 10 वर्षामध्ये फक्त 7,000 शिक्षकांची निवड झालेली आहे ऑल महाराष्ट्र. जे की TET पासून 7,000 झालेत. मग जर 7,000 शिक्षक उत्तीर्ण झाले असतील, तर मग तुमच्याच क्लासेसचे जर 5,000 असतील, तर मग बाकीच्या पूर्ण महाराष्ट्राच्या क्लासेसने फक्त 2,000 केले का? नाही. तर मग आपण जे आम्ही दाखवलेलं, ते काही एक असं पण मी पोस्टर बघितलं, त्याच्यामध्ये दाखवलेलं होतं, की 2010 मध्ये टेट झाली होती आणि त्याच्यामध्ये 300च्या वर विद्यार्थी यांच्या अकॅडमीचे लागले होते. अशक्य गोष्ट आहे. टेट आपले 2017 मध्ये झाली होती. मग 2010 मध्ये काय? त्यांना 2010 मध्ये CET देणं गरजेचं होतं. त्यांनी टेट दिलं होतं. म्हणजे त्यांना पोस्टरमध्ये सुद्धा एवढ्या चुका होऊ शकतात. मग ते आपल्याला ऑथेंटिक मिळणार आहे का? तर हे आपण अभ्यास करायला पाहिजे. आपण जर मी तुम्हाला एक सांगतो, आपण प्रश्नपत्रिका असो किंवा आता क्लासेसची निवड असो, आपण जर ऑथेंटिक निवडलं, आता प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला, तर प्रश्नपत्रिकेमध्येच पूर्ण उत्तर आहेत. 4 ऑप्शन असतात, त्याच्यामध्येच उत्तर असतं. आपल्याला फक्त एक परफेक्ट उत्तर निवडणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आज क्लासेससुद्धा हजारो क्लासेस आहेत. पण परफेक्ट कोणती आहे? कारण आता कसं होतं, आता समजा ज्याची फील्डच नाही शिक्षक भरती, आता बेरोजगार आहेत. आता शिक्षक काही दिवसापूर्वी लागलेले आहेत. सपोज चला मग आता मी स्वतः समजा अभियोगिताचे पूर्ण प्रश्न सोडवू शकतो. तर मग मी क्लासेस खोलायचे का? नाही. त्या पद्धतीने आज झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. बेरोजगार जे व्यक्ती आहेत त्यांनीच क्लासेस खोललेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण सर्च करायला पाहिजे, की ऑथेंटिक कोणते आहेत आणि कोणते विद्यार्थी म्हणजे कुठं जास्त रिझल्ट आहे. त्याच्यामध्ये तो बघून आपण ऑनलाईन क्लासेस लावायला काही हरकत नाही. ऑनलाईन लावा, ऑफलाईन लावा. कारण मित्रांनो, ही संधी पुन्हा नाही. एकदा जर अभियोगिता झाली आणि नंतर तुम्ही TET उत्तीर्ण झाले, तर त्याचा उपयोग होणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे 5 वर्षानंतर अभियोगिता होणार आहे. आणि साधारणतः आम्ही पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलं आहे. अभियोगिता घेणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मग TET जर उत्तीर्ण होता येत नसेल, तर तुम्ही CTETमध्ये प्रयत्न करा. कारण CTET TETपेक्षा सोपी जाणार आहे. साधारणतः जर TETची काठिण्य पातळी बघितली, तर की TETची काठिण्य पातळी जर 100 पकडली, त्याच्यामध्ये CTETची केवळ आणि केवळ 60 ते 70% असते. म्हणजे एवढी सोपी CTET आहे.
तर तुम्हाला सीटेट देता यायला सीटेट द्या, पण उत्तीर्ण व्हा. कारण तुम्हाला आता बुद्धिमत्ता जी अभियोगिता चाचणी आहे त्याच्यासाठी TET गरजेचं आहे. आणि सर्वांनी पॉझिटिव्ह घ्या. कोण काय म्हणतं 40,000 जागा आहेत किंवा नाहीत हे न बघता आज पूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये जर बघितलं तर फक्त शिक्षक भरतीला कॉम्पिटिशन कमी आहे. आज शिक्षक भरतीमध्ये साधारणतः 40,000 म्हटलेले आहेत. त्यांनी सपोज 40,000 जरी पदे नसतील, 20,000 जरी आपल्या माथी पडले तर 20,000साठी आपण फक्त 1,50,000 विद्यार्थी फॉर्म भरणार आहोत. किती? 20,000 पदासाठी फक्त 1,50,000. आणि हे जर आपण पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, MPSC याचा जर विचार केला, पोलीस भरतीला जर सपोज 10,000 जागा निघाले तिथं 25,00,000 फॉर्म येतात. मग कॉम्पिटिशन कुठे आहे? आता काल परवा माझ्या एका मित्राने कॉल केला होता की सर बी एड करू का, काही संधी आहे का? तर मी म्हणतो खूप संधी आहे. ज्याला अभ्यास करणं आहे, जेव्हा अभ्यास करतो त्याला बी एडमध्ये खूप संधी आहे. कारण मित्रो, आता जी नवीन 2022मध्ये नवीन पॉलिसी येत आहे त्यानुसार मान्य आहे तुम्हाला पात्रता जास्त सिद्ध करावी लागणार, पण पदेही खूप उपलब्ध होणार आहेत. मग प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह घेण्यापेक्षा आज महाराष्ट्रभर असं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणत्याही गोष्टीला विरोध करायचा. पण आपल्याला जर समजा पॉझिटिव्ह घेता आलं आणि त्याच्यासाठी जर आपण अभ्यास केला, पॉझिटिव्ह घेतलं तर त्याचा फायदा आहे ना. आपण निगेटिव्ह घेऊन काय होत नाही. आपण TETला विरोध केला. आज काही बांधव म्हणतात की TET शासनाला पैसा मिळवण्यासाठी होत आहे. पण आपण त्याच्यापेक्षा आपल्याला काय फायद्याचं आहे, आपल्याला अभिज्ञता होणार आहे ना, मग त्याच्याकडे फोकस करायला पाहिजे. त्याच्यामध्ये TETचं साधारणतः जर आपण पूर्ण विषय सब्जेक्ट आणि याच्यामध्ये कोणत्याही एका विषयाला परफेक्ट करत बसू नका. जे काही 5 सब्जेक्ट आहेत, सुरुवातीला आपण जर बघितलं मराठी, इंग्रजी, मानसशास्त्र किंवा मग पर्यावरण असेल, गणित असेल, हे जे 5 विषय आहेत याच्यामध्ये प्रत्येक विषयाला कव्हर करा. आणि याचा फायदा असा होतो, गणित, मराठी आणि इंग्रजी हे विषय जर परफेक्ट केले तर हेच विषय तुम्हाला अभियोगितामध्ये येणार आहेत. मग आपल्याला जे सपोज आता जे विद्यार्थी TETला विरोध करतात त्यांना मी सांगू इच्छितो की TETच्या विद्यार्थ्यांना आता TETचा अभ्यास करणं आहे, सीटेटचा अभ्यास करणं आहे. पण आपल्याला वेळ आहे. आपल्याला आता साधारणतः 5 ते 6 महिने आहेत की अभियोगिता परीक्षा दुसरी होण्यासाठी वेळ मिळू शकतो. तर आपल्याला तो वेळ कशा पद्धतीने उपयोग करता येईल, आपले एक मार्क्स कशा पद्धतीने वाढवता येईल, कारण मेरिट आता खूप वाढणार आहे. त्याच्यामुळे ते मार्क्स कसे वाढतील या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करायला हवा. आपण निगेटिव्ह न घेता त्यांना विरोध न करता आपण आपला अभ्यास करायचा, त्यांनी त्यांचा अभ्यास करायचा. त्यांना TET झाल्यानंतर पुन्हा अभियोगितासाठी अभ्यास करावा लागणार. त्यामुळं आपण अभियोगिताला जर बघितलं, अभियोगितासुद्धा काही डिफिकल्ट नाही. मी म्हणजे सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी जेव्हा 2017मध्ये मागच्या वेळेस अभियोगिता झाली होती तेव्हा 174 मार्क्सवर फर्स्ट आलेला होता. मग आपण जर पॉझिटिव्ह घेतलं तर 174 मार्क्ससुद्धा पडू शकतात. आणि निगेटिव्ह जर घेतलं तर 3 मार्क 0 मार्कवाले सुद्धा विद्यार्थी आहेत. मग आपण कोण्या दृष्टिकोनाचा विचार करायचा हे पूर्णस्व आपल्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं TETला विरोध न करता आपण अभियोगितामध्ये विषय कोणते येतात म्हटलं तर अभियोगितामध्ये आज तुम्हाला सांगतो की अभियोगितामध्ये गणित हे परफेक्टच पाहिजे. त्यानंतर बुद्धिमत्ता ही सुद्धा परफेक्ट पाहिजे. मानसशास्त्र हे सुद्धा अभियोगितामध्ये येतच. त्याच्यानंतर मानसशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता हे विषय जे आहेत ते कोण्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जवळपास कॉमन असतात. त्याच्यामुळे जास्त काही हे नाही. इंग्रजीसुद्धा अभियोगितामध्ये येणारच. आणि हे 4 विषय जे आहेत त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता, मानसशास्त्र, गणित आणि इंग्रजी आणि मराठीसुद्धा आपली मातृभाषामध्ये काय जास्त कठीण नाही जाणार. या विषयावर जर फोकस केलं तर अभियोगिता परीक्षेमध्ये 150 मार्क सिक्युअर करणं काहीही कठीण नाही. त्याच्यामुळं आपण म्हणाल की मग पुस्तकं कोणते वापरायचे. आता TETचे ज्याप्रमाणे आपण कृष्णा रोकडे सरांचे रिफर केलेलं आहे की त्यांचे पुस्तकामध्ये सोल्युशन पूर्ण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे TETच्या मॅथसाठी जर मॅथ स्पेशल बघत आहोत तर त्याच्यासाठी आपण प्रवीण बनकर सरांचे व्हिडिओज रिफर केले होते. त्यानंतर बऱ्याचशा अकॅडमी आहेत ज्याप्रमाणे आता धायगुडे सरांची साताऱ्याला अकॅडमी आहे, ती पण आपण रिफर करू शकतो TETसाठी. पण आपण जी अकॅडमी जॉईन करणार आहोत किंवा जे क्लास जॉईन करणार आहोत त्याच्यामध्ये फक्त TETचा जर संबंध असेल तर आपण विचार करायला पाहिजे. आपल्याला त्यामध्ये टेटसुद्धा कव्हर झाली पाहिजे. कारण आपल्याला अल्टिमेटम आपलं काय जॉब आहे. आपण नुसती TET कव्हर करून आपल्याला जॉब मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला जर आपण ज्या ठिकाणी क्लास लावत आहोत त्या ठिकाणी आपण बघा की तुम्ही तिथं TET आहे का, त्यानंतर टेटसाठी सुद्धा क्लास अवेलेबल आहेत का, बुक्स कोणते रिफर करायचे. कारण मित्रो, सेल्फ स्टडी करणार खूप विद्यार्थी आहेत आणि कोचिंग करणार सुद्धा खूप विद्यार्थी आहेत. शेवटी बुद्धिमत्ता आहे प्रत्येकाचा भाग असतो. ज्याची बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे, ज्याला एक कला आहे मार्क्स घेण्याची, ते घेणारच. पण याच्यामध्ये सुद्धा मार्गदर्शन आणि योग्य मार्गदर्शन, योग्य क्लास हे खूप महत्त्वपूर्ण असतात. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर TETमध्ये आज जो गोंधळ निर्माण झालेला, आज स्पर्धा परीक्षेचे एवढ्या अकॅडमी ओपन झालेल्या आहेत. साधारणतः
शिक्षक भरती आणि TETसाठी आज पुढे चालून मी तर म्हणतो हजारो अकॅडमी तयार होतील, हजारो पुस्तकंसुद्धा येतील. पण ऑथेंटिक काय आहे? तर कृष्णा आरखडे सरांचं TETमध्ये 150 मार्क जवळपास 142 क्वेश्चन मागच्या वर्षी आले होते. एकाच पुस्तकातून 142 क्वेश्चन. मग जर सपोज आपल्याला 100 जरी क्वेश्चन त्या पुस्तकातून कव्हर झाले, आपण पास आहोत. त्याप्रमाणे जे प्रवीण बनकर साहेब सर आहेत, त्यांनीसुद्धा एक गणितामध्ये तुम्ही जे त्यांचे क्लास वगैरे लावले तर साधारणतः 20 मार्क सहज करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्यांचे म्हणजे त्यांचं एक ॲडव्हर्टाइजमेंट करता वगैरे, तसा काही संबंध नाही मित्रांनो. मी एक रिफर केले होते, मी तुम्हाला सांगतोय. माझा कोणताही कुठेही फायदा नाही. कोण्या क्लास लावा किंवा तण लावा. ते फक्त मी गाईडन्स करतोय की तुम्हाला जे ऑथेंटिक आहे, कारण तुम्ही आता एक साधारणतः भरकटले आहेत आणि कुठेही क्लास लावणार आहात. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय की तुम्हाला जर सेल्फ स्टडी होत असेल आणि 5वी पासून 12वी पर्यंत पुस्तकं वाचता येत असतील, तर ते अवश्य वाचा. पण याच्यामध्ये एवढं सांगतोय की तुम्ही जर आज TET उत्तीर्ण झाले, सपोज TET उत्तीर्ण झाले, त्यानंतर समजा तुम्ही अभियोगिताचा अभ्यास केला आणि दोन्ही पण परीक्षा उत्तीर्ण झाली आणि जॉब सिक्युअर केला, जे की काही कठीण गोष्ट नाही. तर तुम्ही आज डोनेशन देऊन 20 ते 15 ते 20 लाख रुपये देऊन नोकरी मिळवत आहेत. 15 ते 20 लाख रुपये देऊन. मग जर तुम्ही क्लासेस वगैरेसाठी 15 ते 20 हजार खर्च केला, तर मग त्यात डिफिकल्ट काय आहे? काही नाही ना. मग आपलं नुकसान नाही, तर आपण मग ते अवश्य करायला पाहिजे. कारण मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की तुम्ही स्पर्धा परीक्षा होण्यापूर्वी किंवा परीक्षा होण्यापूर्वी एका मार्कसाठी ₹1000 जरी खर्च केले, तरी ते फायदेशीर आहे. कारण परीक्षा झाल्यानंतर तुम्ही 1 मार्क वाढवण्यासाठी जर करोडो रुपये खर्च केले, तरीसुद्धा शक्य आहे का? नाही. मग त्याच्यानुसार तुम्ही ॲक्च्युअली जे कोचिंग आहे ते अवश्य लावा. आणि TET आणि CTET हे दोन्ही पण परीक्षा उत्तीर्ण व्हा. आणि अभियोगिताचे सुद्धा याच्यामध्ये सिलेबस बघा. आज महाराष्ट्रामध्ये अभियोगितासाठी पुस्तकं अवेलेबल नाहीत. ही रिॲलिटी आहे. पण जेव्हा अभियोगिता परीक्षा घोषित होईल, तेव्हा पुस्तकांचा बाजार होईल. पण आता सध्या एक मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. ते पण कृष्णा रोकडे सरांचंच आहे. त्याच्यामध्ये पूर्ण त्यांनी प्रश्नपत्रिकेचं म्हणजे विश्लेषण केलेलं आहे. पूर्ण प्रश्नपत्रिका समाविष्ट आहेत. विश्लेषण जरी नसेल तर पूर्ण प्रश्नपत्रिका समाविष्ट आहेत. तर मग आपल्याला त्याच्यावरून आढावा कळतो की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. आज काही ठिकाणी PDF सुद्धा अवेलेबल आहेत, जे की अभियोगिता परीक्षा झाल्या होत्या. त्याच्यामध्ये सपोज जर सिलेबस चेंज नाही झाला आणि जर अनुकूल गोष्टी सर्व घडत गेल्या, पॉझिटिव्हली घेतल्या आणि तसं जर झालं, तर 150 पर्यंत स्कोअर करणं साहजिक आहे. आणि पुढच्या वर्षी म्हणजे आता जेव्हा आता टेट होणार आहे, तेव्हा मेरिटसुद्धा वाढणार आहे. ही गोष्ट खरीच आहे. आणि त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त मार्क म्हणजे आपण एक साधारणतः मला असं वाटतं की आपण TETला विरोध करण्यापेक्षा आपण आपली जी अभियोगिता परीक्षा आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने एक मार्क्स कव्हर होईल याकडे बघूया. आणि सकारात्मक घ्या. तुम्ही आज ज्याप्रमाणे फर्स्ट टेटचे विद्यार्थी सेकंड टेटला विरोध करत होते, मग आपण जर TETला विरोध केला, तर आपण पण त्याच श्रेणीमध्ये येऊ. आपण कुणालाही थांबवून किंवा कुणालाही हक्कापासून वंचित ठेवून कॉम्पिटिशन करू शकत नाही. आपल्यात जे काही पॉईंट्स आहेत, जे काही गुण आहेत, ते आपण कॉम्पिटिशन उतरून सिद्ध करायचे. याच्यामध्ये जेवढे स्पर्धक आहेत, मान्य आहे स्पर्धक हजारोनं वाढतील, पण लाखोनं तर वाढणार नाहीत, सर्वांना माहीत आहे. आणि जे काही शासन म्हणते की 10 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील, हे साफ खोटं आहे. तेवढे विद्यार्थी असू शकत नाहीत. कारण माहीत आहे आता आपल्याला व्हॅलिडिटी ही लाईफटाईम झालेली आहे. त्याच्यामुळे जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत, ते काही परीक्षा TETची देणार नाहीत. मग जे TET उत्तीर्ण होतील त्यांना अभियोगितासाठी तुम्हीच लक्षात घ्या. आज 86,000 विद्यार्थी अभियोगितासाठी मागणी करत आहेत. पण आज 4 वर्षामध्ये किती आंदोलनं झाली? नाहीच झाली. आज संतोष कुमार राठोड सर जर सोडलं, तो एक असा व्यक्ती आहे की त्यांनी सेकंड टेस्टसाठी नेहमी प्रयत्न केले. त्याने आंदोलनं केली, पण त्यांना सपोर्ट किती भेटला? 4 ते 5. मग महाराष्ट्र इतर संघटनांनी कधी सेकंड टेस्टसाठी प्रयत्न केले दिसले का? मुळीच दिसले नाही. मग आता आम्ही जेव्हा बॉल पोलीस बाजीतर्फे आंदोलन करण्याचं ठरवलं किंवा निवेदनं दिली, तेव्हा मग काहींना जाग आली की सेकंड टेट घेणं गरजेचं आहे. तर त्यांचं स्वागत आहे. सेकंड टेटसाठी ज्यांनी काही सपोर्ट करायचा त्यांनी करायलाच हवा. आणि मुळामध्ये आम्ही सेकंड टेट होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आम्हाला सेकंड टेट जे काही पॉझिटिव्हली सपोर्ट करतील त्यांचं स्वागतच आहे. त्यांनी आमचा मुद्दा उचलून धरावा. आता जसं की 9 तारखेला ठरलेलं आहे, काय बांधव आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत मुंबईला. त्या ठिकाणी त्यांनी परमिशन काढली का? परमिशन काढल्यास किती व्यक्तींना भेटली? कशा पद्धतीने नियोजन आहे? ते सांगणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आता सर्वांना माहीत आहे की फिटनेस हा मुद्दा आता शासनाच्या आणि प्रत्येक जागी गरजेचा आहे. त्याच्यामध्ये आपण लस घेतली का? कारण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लस घेतली असेल तरच शासन परवानगी देऊ शकतं, असं मला वाटतं वैयक्तिक. हे प्रत्येक गोष्ट टाळून बघून त्यानंतर जर नियोजन लावलं आपण आंदोलनासाठी वगैरे कशासाठी, तर यश मिळेल. आणि जर नियोजन नसेल तर मग कुठं ना कुठं आपली निराशाच येणार आहे. आणि सध्या मला तरी वाटतं की शासन सेकंड टेटसाठी पॉझिटिव्ह आहे. ऑलरेडी जेव्हा आपल्या वर्षाताई गायकवाडांनी जेव्हा विधान केले की
2021ची आता जी TET होणार आहे, ही TET उत्तीर्ण हे इथून पुढील भरतीमध्ये समाविष्ट होतील. मग याचा अर्थ असा निघतो की यानंतर दुसरी अभियोगिता घेणं त्यांच्या विचारामध्ये आहे. तर मग आपण कुठे वादविवाद न करता विद्यार्थ्यांना, कारण आपलं आज कसं झालेलं आहे, कोणत्याही गोष्टीला उठलं की सुट्टी विरोध करणं. म्हणजे TET घेऊ नका, हे करू नका. तुम्ही शासनाला आदेश देऊ शकत नाही ना, आपण विनंती करू शकतोय. आता काल परवा एक पोलीस बालसंघ असोसिएशनने विनंती केलेली आहे की D.Ed. B.Edचे विद्यार्थी बेरोजगार आहेत, बरेचसे गरीब आहेत, यांच्याकडं आता फीस भरण्यासाठी सुद्धा, परीक्षा फीस भरण्यासुद्धा पैसे नाहीत. तर मग याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने निःशुल्क अथवा 50% फीस कपात करून विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे D.Ed. B.Edचे विद्यार्थी आहेत ते शिक्षक पात्रता परीक्षा त्याच्यामध्ये कपात होईल, त्याचप्रमाणे पोलीस भरती होईल किंवा इथून पुढे कोणत्याही स्पर्धा परीक्षा होतील याच्यामध्ये 50% कपात करून परीक्षा घेण्यात याव्या. याचा फायदा असा कसा आहे, याचा असं जर असतील तर शासनाचाही कुठं ना कुठं शासनसुद्धा विचार करेल की विद्यार्थीसुद्धा आज बेरोजगार आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे आणि याच्यासाठी शिक्षक भरती वगैरे किंवा कोणत्याही नोकर भरती होणे गरजेचं आहे. मग साधारणतः वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये मग आपण याच्यामध्ये कुठं ना कुठं गुंतण्यापेक्षा जर आपण अभियोगिता परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि जर आपले एक एक मार्क कव्हर करत गेलो तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. साधारणतः 200 आले याच्यामध्ये अभियोगिता परीक्षेचं थोडं मी तुम्हाला सांगतो की 200 मार्काची अभियोगिता परीक्षा असते. त्याच्यामध्ये मागच्या वर्षी 174 मार्कवाला पण विद्यार्थी होता आणि 3-4 झिरो मार्कवाला पण विद्यार्थी होता. तर मग आपल्याला पॉझिटिव्ह राहून साधारणतः 150 जर सिक्युअर करायचे असतील तर तुम्ही जे प्रश्नपत्रिका आहेत मार्केटमध्ये, एक साधारणतः बी प्रकाशनचं काहीतरी पुस्तक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका आहेत. मग ते जर तुम्ही मिळवल्या तर त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रम कळेल आणि कशा पद्धतीनं तुम्ही कव्हर करू शकता. आता ते प्रवीण बनकर आहेत, ते गणित आणि बुद्धिमत्तेचं त्याच्यातसुद्धा देत आहेत. आणि ही जी स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आहे इस्लामपूरची ती, आणि साताऱ्याचे धायगुडेची यांची एक अकॅडमी आहे. त्यानंतर प्रवीण बनकरचं जिनियस मॅथ म्हणून त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, त्यावर तुम्ही रिफर करू शकता कशा पद्धतीने ते सोल्युशन देतात. आणि ते जर तुम्हाला अभियोगितामध्ये सुद्धा देत असतील गायडन्स तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण आज अभियोगिताला जर सपोज 1 लाख 1.5 लाख विद्यार्थी बसत असतील तर जॉब किती देणार आहे गव्हर्नमेंट, 20 ते 15,000. तर त्या मेरिटमध्ये आपण येण्यासाठी आज काय झालेलं आहे, मागच्या TETमध्ये काय झालेलं आहे, मागच्या TETमध्ये साधारणतः आता मेरिट 120 आलेली आहे. आणि तुम्हाला एक आश्चर्याचा धक्का बसेल किंवा एक बाब माहीत नसेल की मागच्या वर्षी एक विद्यार्थिनी होती बहुतेक, केवळ 29 मार्कावर तिचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे ती कॅटेगरी कोणती असो काही असो, पण आपलं जे उद्देश होता अभियोगिता परीक्षेचा की एक गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळणं, मग 29 मार्कावर शिक्षक मिळाले आहेत, ही बाब कुठं ना कुठं आपण लक्षात घेतली पाहिजे की अभियोगिता परीक्षा इथून पुढे होऊ शकतं, वारंवार होणार आहे. त्यामुळं आपण शासनाच्या निर्देशनानं गरजेचं आहे की तुम्ही 5-5 वेळेस म्हणजे जर TET घेत असाल आणि एक 5 वर्षानंतर जर अभियोगिता परीक्षा घेत असाल तर मग विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये, आता जर आपण MPSC थ्रू किंवा UPSC थ्रू जर विचार केला तर सुरुवातीला त्यांची प्री असते. मग प्री म्हणजे काय, आपली TET. आणि त्यानंतर MPSCमध्ये साधारणतः मेन्स परीक्षा असते. मेन म्हणजे आपली काय, अभियोगिता परीक्षा. त्यानंतर त्यांना पण इंटरव्ह्यू असतो, आपल्या पण काही पदासाठी इंटरव्ह्यू असतो. तर मग तशा पद्धतीने जर तुम्ही काही वर्षे सातत्याने प्रीज घेत राहिले, म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष प्रीज घेतली आणि मेन्सपासून जर विद्यार्थी दूर असतील तर मग त्या प्रीचा काय फायदा. याच्यामध्ये सातत्याने महाराष्ट्राने गव्हर्नमेंटने जे पवित्र पोर्टल थ्रू शिक्षक भरती सुरू केलेली आहे, याच्यामध्ये तुला लक्षात घेणं गरजेचं आहे की अभियोगिता परीक्षेसुद्धा वारंवार दिलेली आहे. याच्यामध्ये आम्ही काल परवा निवेदनाद्वारे हे शासनाला मुद्दा दाखवून दिला की एका विद्यार्थ्याला तुम्ही 5 संधी देणार आहात असं दिलेलं आहे GRमध्ये. मग विद्यार्थी आज साधारणतः काही काही 40 वर्षाचे आहेत, 42 वर्षाचे आहेत, काही काही बाँड्रीवर आहेत, जे की 2-4 महिन्यानंतर एक म्हणजे एजबार होणार. मग या डिफिकल्ट कंडिशनमध्ये आहेत ते, तर मग त्यांना 4 संध्या कधी मिळणार, 5 संध्या कधी मिळणार. कारण 5-5 वर्षानं जर एकदा अभियोगिता होत असेल आणि 40 वर्षाचा विद्यार्थी असेल, तिथून 25 वर्षीय विद्यार्थी आणखी जर वय पकडलं तर साधारणतः 75 वर्षे वय होतं. तेवढं वर्ष माणूस जगणंसुद्धा शक्य आहे का. मग मला असं म्हणायचं की ज्याने D.Ed. B.Ed लाखो, आज साधारणतः लाखो रुपये खर्च करून D.Ed. B.Ed विद्यार्थी करतात, मग त्यांना त्यांच्या जीवनकालामध्ये 5 संध्या अवेलेबल करून देणं तुमचं कर्तव्य आहे. मुळामध्ये तुम्ही अनलिमिटेड तर देऊ शकत नाही, 5 संध्या देणं आहे. तर मग 5 संध्या विद्यार्थ्यांना, आता जे एज बार होत आहे त्यांना जर एकच संधी मिळत असेल तर मग त्यांच्यावर किती मोठा अन्याय आहे. मग प्रश्न निर्माण होतो, जर आपल्याला शिक्षक भरती व्यवस्थित होत नसेल तर मग असे नियम का बनवायचे. तर 5 वर्षानंतर 6 वर्षानंतर जर परीक्षा होत असतील तर मग ते किती विद्यार्थी त्याचा फायदा घेऊ शकतील.
तर हे मुख्य जे मुद्दे आहेत याच्यावर कुठं ना कुठं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि आपण ते शासनाच्या निदर्शनात आणणं गरजेचं आहे की विद्यार्थी किती वर्ष तयारी करणार. साधारणतः 2017मध्ये जी टेट अभियोगिता परीक्षा झाली त्यानंतर 5 वर्ष झालेली नाही. आता किती वर्ष सातत्यानं विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, कुठं मानसिकता राहणार आहे याच्यामध्ये शासनाने विविध कारणं दाखवली काय पेंडिंगचे वगैरे. पण जे जी आर होता तो आता तर मुळेमध्ये जी आरच चेंज केला. म्हणजे मनमानी कारभार करायचे, काही पण जी आर आपल्या पद्धतीनं बदलून टाकायचे. तरी पण एवढं सुद्धा होऊन सुद्धा आम्ही आणखी पॉझिटिव्ह आहोत. आम्ही आता सुद्धा काय म्हणतो की दुसरी अभियोगिता जाहीर करा. पण शासनाने काय केलेलं आहे, मग टी-ई-टी सुद्धा आम्ही स्वागत करत आहोत. कारण आम्हाला जसा अभियोगिताची वाट बघतो तसं त्या पद्धतीने टी-ई-टीची पण काही विद्यार्थी वाट बघतातच. पण ही टी-ई-टी जर टी-ई-टी पूर्वी अभियोगिता झाली तर चांगली आहे ना. तुम्ही टी-ई-टी नंतर पुन्हा अभियोगिता घ्या. आता त्या दिवशीच आपले जे सर्वांचे लाडके शिक्षण मंत्री आहेत वर्षाताई गायकवाड यांनी स्पष्ट सांगितले की 40,000 शिक्षक भरती करणार आहोत आणि आम्ही ती टप्प्याटप्प्याने करणार आहोत. सुरुवातीला मला